कोरटकरला तेलंगणातून ताब्यात घेतलं, कोल्हापुरात त्याला आणण्यात आलेलं आहे। आता काय सांगाल, आज कोर्टात हजर केलं जाणार आहे असं कळतंय। सकाळी 8 वाजता बरोबर कोरटकरला तेलंगणामधून पोलिसांनी कोल्हापूरमध्ये आणलं आणि त्याच्यावरती आता अटकेची कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। यासोबतच त्याची वैद्यकीय तपासणी सुद्धा पोलीस ठाण्यामध्येच आहे ते करण्यात आलेले, कारण बाहेर पाहायला तर मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी आहेत ते जमलेले आहेत। शिवप्रेमींच्या मध्ये प्रचंड असा रोष आहे आणि त्यामुळे कोणत्याही पद्धतीनं कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलीस प्रयत्न करताना पाहायला मिळतात आणि त्याचमुळे आजच पोलीस ठाण्यातच त्याची वैद्यकीय तपासणी आहे ते पोलिसांनी पूर्ण केलेले आहे। यासोबतच कोरटकरकडे चौकशी सुद्धा आहे ती करण्यात येते। खरं तर प्रशिक आणि कोरटकर या दोघांना तेलंगणामधून पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं, मात्र अटक फक्त आता कोरटकरला दाखवण्यात आलेली आहे। प्रशिकचा जो रोल आहे तो तपासण्याचं काम आहे सध्या पोलीस करताना पाहायला मिळते। यासोबतच ते कुठे कुठे फिरले होते, कोणाच्या सानिध्यात होते याचा तपास आहे, त्याचा उलगडा आहे तो पोलिसांच्या वतीने या ठिकाणी होताना पाहायला मिळते। खरं तर चंद्रपूरमध्ये ज्या हॉटेलमध्ये वास्तव्यास होतं त्या हॉटेलमधलं कनेक्शन आहे ते कोल्हापूर पोलिसांना या तपासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरलं। या हॉटेलमध्ये एका बुकीनं त्याच्या राहण्याची व्यवस्था केली होती आणि या बुकीकडे चौकशी केल्यानंतर तो SUV 700 या गाडीनं तेलंगणामध्ये गेल्याचं उघड झालं आणि त्याच्याकडूनच आहे ती सगळी माहिती घेऊन कोल्हापूर पोलिसांनी तेलंगणामध्ये छापा टाकून आहे ते कोरटकरला अटक केलेलं आणि त्यानंतर आता अटक झाल्यानंतर शिवप्रेमींना जशी माहिती मिळेल तशी शिवप्रेमी या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळतात। त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घ्या। अखेर कोरटकरला आहे ते अटक झाली, महिनाभर फरार होता। या मातीशी गद्दारी करणाऱ्या कोरटकरला कसाप्रमाणे फाशी दिली पाहिजे। या मातीशी या मातीतल्या प्रत्येक माणसाला आपापसामध्ये भडकवून जाती धर्मामध्ये वाद लावण्याचा, इथं भांडणं लावण्याचा हा प्रकार जो आहे कोरटकरनं केलेला आहे आणि हा ठरवून केलेला प्लॅन आहे। कारण आता अर्थसंकल्प सुरू आहे, तिकडे लोकांचं लक्ष लागू नये, जाणीवपूर्वक आमच्या महापुरुषांना बदनाम करायचं आणि लोकांना रस्त्यावर आणून आपापसात झुंजवायचं, अशा पद्धतीचं हे सरकारचंच हे कारस्थान असल्याचं आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे या कोरटकरवरती पोलिसांनी कठोरात कठोर कारवाई करावी अशी आमची मागणी। काय मागणी आहे, काय अपेक्षा? साहेब आता कोरटकर काय झालं साहेब, आता या चुकीचं काय मी बाईट द्यायला लागलोय म्हणजे एवढं त्याची बोला काय छत्रपतींच्या विरोधात तो बोलतोय आणि ते आम्ही बाईट देताना आमच्या छत्रपतींच्या ह्याच्या तुम्ही डायरेक्ट ढकला टाकले आम्हाला करायला, एवढं त्याला संरक्षण कशाबद्दल द्यायला लागलाय तुम्ही? कोण आहे कोरटकर? जावाई आहे का पोलिसांचा? गृह खात्याचा जावाई आहे का तो? आम्हाला ढकला लागलाय तुम्ही डायरेक्ट। या ठिकाणी पाहायला गेलं तर शिवप्रेमी नाही, मी आज आपल्या माध्यमातून पोलीस प्रशासनाला आणि गृह खात्याला सांगू इच्छितो, त्या कोरटकरची गाढवावरनं धिंड काढली पाहिजे। त्याला कुठल्याही परिस्थितीत असं सोडणार नाही, कारण त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केलाय, आमचा आराध्य दैवताचा अवमान केलाय। ज्या छत्रपतींचा आदर्श घेऊन आज हे सगळ्या महाराष्ट्र आणि या भारतामध्ये लोक जगत आहेत, त्या छत्रपतींचा अवमान करणाऱ्या कोरटकरची बर्दाश्त तुम्ही करता कामा नाही, त्याला आम्ही सोडणार नाही। एवढंच आज महाराष्ट्राच्या पोशिंद्याचा अपमान करणारा कोरटकर आज चिल्लर म्हणून गणला गेला। ही चिल्लर हुडकायला आज महाराष्ट्र शासनाला एक महिना लागला। खोक्या म्हणणारा 3 दिवसात प्रयागराजनं हुडकून काढला। ही चिल्लर हुडकायला एवढा वेळ काढला, गृह खात्याचं आणि शासनाचं अपयश आहे। या कोरटकरची धिंड रस्त्यावरनं काढली पाहिजे एवढी आमची विनंती आहे। नक्कीच या ठिकाणी पाहायला गेलं तर तणाव निर्माण झालेला आहे। पोलीस आणि शिवप्रेमींना या ठिकाणी अटकाव करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे शिवप्रेमी आहे ते आक्रमक झालेले आहेत। प्रतिक्रिया सुद्धा आहेत ते या शिवप्रेमींना व्यक्त करू देतल्या जात नाही अशा पद्धतीचा आरोप आहे तो शिवप्रेमींचा आहे। त्यामुळे या सगळ्या परिसरामध्ये सध्या तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे। एकूणच पाहायला गेलं तर शिवप्रेमी आता आक्रमक झालेले आहे। काही वेळातच कोर्टामध्ये आहे ते या ठिकाणी कोरटकरला हजर करण्यात येणार आहे, मात्र तत्पूर्वी शिवप्रेमी मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झाल्याचं पाहायला मिळतात, ते आक्रमक झालेले आहेत। त्यामुळे या सगळ्या परिसरामध्ये सध्या तणावाची परिस्थिती आहे ती दिसून येते। नक्की, पण आपण बघितलं तर तेलंगणामध्ये तो सापडून आला आणि त्यानंतर त्याला कोल्हापुरात आणलं गेलं। पुन्हा एकदा न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांकरता सांगाल का, काल टिप मिळाल्यानंतर तेलंगणातनं त्याला किती वाजता उचललं, कोल्हापुरामध्ये आज किती वाजता आणलं आणि अटकेची पूर्ण प्रक्रिया झालेली आहे का, किती वाजता कोर्टात नेलं जाईल? कोल्हापूर पोलिसांना टीप मिळाल्यानुसार चंद्रपूरमध्ये कोल्हापूर पोलिसांचं पथक रवाना झालं होतं आणि त्या ठिकाणी मार्केटमध्ये प्रशिक हा फिरताना आढळून आला आणि त्यानंतर प्रशिककडे चौकशी करून त्या परिसरामध्ये सर्च ऑपरेशन राबवलं असता त्या परिसरामध्ये कोरटकर सुद्धा कोल्हापूर पोलिसांना आढळून आला। त्यानंतर या दोघांना सुद्धा ताब्यात घेतलं। त्यापैकी कोरटकर याला सकाळी 8 वाजता या जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलेले। काल पावणे
3 वाजता अधिकृतरित्या या दोघांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे ती कोल्हापूर पोलिसांनी दिली आहे. त्यानंतर आज सकाळी 8 वाजता जवळपास 12-13 तासाचा प्रवास करून या ठिकाणी कोल्हापूर पोलिसांचं पथक दाखल झालं आणि या पथकानं आता त्याच्या अटकेची कार्यवाही आहे ती पूर्ण केलेली आहे. बाहेर तणाव पाहता वैद्यकीय तपासणी त्याची आतमध्येच डिव्हिजन आहे ती करण्यात आलेली आहे. साधारण 12च्या दरम्यान म्हणजे अजून 1 तासभराचा अवधी आहे. या तासाभरानंतर कोरटकर याला कोल्हापूरच्या सत्र न्यायालयामध्ये आहे ते हजर केलं जाणार आहे आणि त्या ठिकाणी नेमकं पोलीस त्याचा किती दिवस रिमांड मागतात आणि त्यासाठी कारणं कोणकोणती देतात हे पाहणं आहे ते महत्त्वाचं या ठिकाणी असणार आहे. एकूणच पाहायला गेलं तर या ठिकाणी शिवप्रेमी आक्रमक झालेले आहेत, त्यामुळे या सगळ्या परिसरामध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे ते दिसून येते. बरोबर ज्ञानेश्वर, तुमच्या कॅमेरामध्ये हे बघायला मिळालंच की जुना राजवाडा पोलीस स्टेशनच्या बाहेर गर्दी जमायला सुरुवात झालेली आहे आणि एवढं संरक्षण या कोरटकरला का देतायत? तो काय गृह विभागाचा जावई आहे का, पोलिसांचा जावई आहे का, असे प्रश्न हे स्थानिक विचारतायत. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी अटक केली. महिन्याभरानंतर तो पोलिसांच्या हाताला लागलाय. कोरटकर त्याला मदत करणाऱ्या बुकीच्या टीपमुळे अडकला. कोरटकर चंद्रपूरमध्ये लपला असताना बुकी धीरज चौधरीनं त्याची राहण्याची व्यवस्था केली. त्यानंतर पोलिसांनी बुकी धीरज चौधरीला ताब्यात घेत चौकशी केली. यावेळी बुकीनं दिलेल्या माहितीमुळे पोलिसांनी त्याचा शोध घेत त्याला तेलंगणातून काल 2:45च्या दरम्यान ताब्यात घेतलं. त्यानंतर त्याला कोल्हापूरला आज आणण्यात आलं. आज सकाळी 8 वाजता तो कोल्हापुरामध्ये आला आणि नंतर अटकेची कारवाई पूर्ण झालेली आहे. आत्ता फक्त प्रशांत कोरटकरलाच अटक दाखवण्यात आलेली आहे, प्रशिकला नाही. कसा पकडला गेला कोरटकर तेही बघा. कोरटकर त्याला मदत करणाऱ्या बुकीच्या टीपमुळे अडकला. कोरटकर चंद्रपूरमध्ये लपला असताना बुकी धीरज चौधरीनं त्याची राहण्याची व्यवस्था केली. 11 मार्चला कोरटकर चंद्रपूरमधील पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर असलेल्या हॉटेल सिद्धार्थ प्रीमियर इथं मुक्कामी होता. न्यूज 18 लोकमतनं चंद्रपूरमध्ये कोरटकर लपलाय ही माहिती दिली होती. बातमी प्रसारित करत चंद्रपूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले. यानंतर चंद्रपूर पोलिसांनी हॉटेलचं सीसीटीव्ही ताब्यात घेतलं. यानंतर बुकी धीरज चौधरीला ताब्यात घेत त्याची चौकशी करण्यात आली. बुकी धीरज चौधरीच्या चौकशीतून कोरटकरची माहिती समोर आली. कोरटकर महिंद्रा SUV 700 या गाडीनं तेलंगणा इथं पळून गेला अशी माहिती या बुकीनं दिली आणि या माहितीच्या आधारे त्या मार्गावरील सगळी सीसीटीव्ही फुटेजेस तपासण्यात आली. लक्कडकोट नाक्यावरील आणि हैदराबाद मार्गावरील सर्व पथकर नाक्यांची तपासणी करण्यात आली. यानंतर कोल्हापूर पोलिसांनी तेलंगणातून त्याला अटक केलेली आहे.